नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि तडाखेदार भाषण। मित्रांनो, हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर मग वेळ न करता भाषण जाणून घेऊया। बुद्धासारखं होतं ज्ञान, देऊन गेले संविधान। बुद्धासारखं होतं ज्ञान, देऊन गेले संविधान। शिकवले शिक्षणाचे ज्ञान, मिळवून दिले समाजात स्थान। शिकवले शिक्षणाचे ज्ञान, मिळवून दिले समाजात स्थान। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व भीमपुत्रांनो, भीम जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व, अन्यायाचा निर्भय शत्रू, बहुजनांचा भाग्य विधाता, स्त्रियांचे कैवारी, धुरधरंदर राजकारणी आणि मानवताचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी भीमराव नावाच्या क्रांतिसूर्याचा जन्म झाला। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगणारा बाबासाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे महाराज शहाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी मदत केली। मूकनायक, बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करून अन्यायकारक मानवी रूढी परंपरावर जोरदार प्रहार केला। मजूर व कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। आयुष्यभर स्वतःचा स्वार्थ सोडून दलित उद्धारासाठी कार्य करणाऱ्या या महामानवाचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले। जातीवादाला जोरदार टक्कर देऊन समतेची चौदार ओझर भरणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास कोटी कोटी अभिवादन करून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देतो। जय हिंद, जय भारत, जय भीम। मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवे मराठी भाषण आणि निबंध मी तुम्हाला या चॅनलवर देत राहील। थँक्स फॉर वॉचिंग।